जेवलं तुला ततच ठेवलं का मा? जेवलीच नाही का तू? काहीच नाही जेवली? ओले बापले, वरण भात जेवले तू? ओले बापा, कोण चालून दिलं बाई वा? कोण चालून दिलं तुले वरण भाता? माय बाई, वरण भाता जेवलं ना आजीच्या ती काहीच नाही ठेवलं का तू ना? बाई पप्पा भुंग 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 गेले गाडीवर आणि तुला चक्कर नाही मारला आणि मम्मीने वरण भात चालला तुला आहे? हो बाई, पप्पाने तुला चक्कर मारला नाही का? गाडीवर गेले म्हणते माय पोरगी. काय करा बाई, सर्वच समजते बाई आजकालच्या लेकराले. गाडी समजते आणि भुंग गेले ते समजते बाई. एवढीशी टिंगरू आहे हो तू, पण कमी दिमाग आहे हो तुले. स्माइली लयच हुशार आहे हो बाई. आणि तुझे माय बाप्पा कसे आहे? निसते बिचारे भांडतच राहते. कधी माय लेकरू तिकडं तर इकडं, इकडं तर तिकडं. तू हे सारी येले करते हो बाई तुझे माय बाप निसते. अरे देवा, मम्मी पप्पा डिशम गेलते. माय लेकराले काय समजते हो बाई यावाल्या मम्मी पप्पा डिशम. मारामारी करते का मम्मी पप्पा? थांब येऊ दे त्या बापाने. मीच जोडपतो धरून. मीच जोडपतो बाई. आय बाई वा निर्मला बाई, बबिता आहे का? ये ना बबिता, ये ना. ताज्या ना ती गोष्टी सांगून राहिले एकमेकीले. हो अय स्माइली, हे लहान आजी तर तुला आवडतच नाही व स्माइली. अशी टोन करते मला पाहून, अशी मायसारखी सोशीन का हो? अय स्माइली नाही व, ते कायले तुले तोंड करण हो बाई व. बबिता लहानसं लेकरू, तिले काय समज आहे व. पण पाय ना कशी सांगते, मम्मी पप्पा डिशुम डिशुम म्हणते. आणि पप्पा बोरुंग बोरुंग म्हणते बिचारे. ते पाय ना कशी सांगते मला गोष्टी बबिता. आई मी डबल आली त्या घरी. पहिले आली होती तर दरवाजात आल्या का नाही सूरज सोबत बोलली. आणि सूरज गेला कामावर तर कानी वापस आली मग डबल तुले भेटाले. मायवाला कानी मला गमूनच नाही राहिलं हो बिचारे. मला तुले सांगितल्याशिवाय बरंच वाटून नाही राहिलं. काय झालं? काय सांगू राहिली? ये ना बस ना, काय झालं? बिचारे अंतीच्या घरी जात होती मी. पण गेली नाही. मी म्हटलं पहिले बाईले म्हटलं विचाराव, म्हटलं जाव का नाही जाव. तर राणी गायब आहे ना बिचारी. सकाळी आली मी, सूरजच्या फोनवर नाही का तिच्या नवऱ्याचा फोन आला, जाऊन पहा म्हणे तिच्या घरी आहे का नाही. तर मग मला फोन लावला त्यानं सूरजनं. तर ते राणी काही इथं आहे नाही, गायब आहे म्हणते काल रात्रीपासून बिचारी. रात्रीपासून का? माय बाई हो आता सापडलीच नाही का? मग ते सापडलीच नाही का होते माहीत का बिचारे. सूरज म्हणे, मी म्हणे मावशी ते भेटली तर फोन करीन म्हणे तुले. रात्रीपासून गायब आहे म्हणे. रागात काहीतरी झालं म्हणे त्याच्या घरी, भांडणं. तर ते पोट्टिकानी घरातून बाहेरच गेली म्हणे 9:30 वाजता. आणि तवांपासून गायबच आहे म्हणे. मला असं वाटते बिचारे का अंताले जाऊन सांगाव का काय का. तिचा नवरा म्हणते सूरजले का सांगू नका सध्याच, मी पाहतो तिले. आणि सूरजनं मनाई केली बिचारे मला सांगाले. मला फोन लावून राहिली बाई ही वाली आता काय माहीत का. अंताले लावू नको ना बाई व, सांगू नको ना. तो सूरज मध्ये बोलन ना बिचारे, जास्त वाढन ना व त्याची गोष्ट. हे जाऊन पडन त्याच्यावर. बाई सांगू नको ना, अंताले फोन करू नको ना. अरे सूरज, खरी गोष्ट आहे का रे? ते राणी गायब झाली म्हणते. तू कुठं आहे आता? आई तिच्याच घरी आलो ना आम्ही, श्याम्यानं मी दोघे जण आलो तिच्या घरी. गायब आहे ते जवाई नाही का आपले ते सागर भाऊ, लय का नाही असे कासावीसारखे करून राहिले. गायब आहे तो. लय पाहिलं तिले आम्ही, गाड्या घेऊन पाहिलं. कामावर काही गेलोच नाही आम्ही. ते सागर भाऊ एवढ्या टेन्शन मध्ये आले का नाही, सासू नाही दिसत एवढी टेन्शन मध्ये, पण सासरा तिचा आणि ते सागर भाऊ नुसते फिरूनच राहिले तिले पाहिले. ही पोट्टी बिळकली आहे ना राणी, कायले असं जाऊ? रे देवा, अंताले तर माहीतच नाही रे सूरज. सांगू का अंताले? नाही आई थांब सांगू नको, सध्या सांगू नको. संध्याकाळपर्यंत आम्ही फिरूनच राहिलो. आम्ही काही कामाला आलो नाही इकडं, यायच्याच घरी आहो. तर पाहतो तिले, आणि समजा भेटली तर ठीक, नाही भेटली तर मग आता जे आहे ते आहे, सांगाच लागन ना.
आपल्या गावातली पोरगी होय तर असं कसं लपून ठेवायचं हा. तर पाहू ना आता का होते का नाही तर सांगू नको सध्याच ते सागर भाऊ म्हणते सांगू नको म्हणते तिच्या घरची काळजी करण म्हणते आणि आमच्या घरावर येऊन पडन म्हणते म्हणून मग सांगू नको सध्याच. पण सूरज पोट्टीला कशानं काही झालं काही फोनही नाही लागत का तिचा? मी आमच्या याच्यावरून फोन करून पाहिले श्याम नाही फोन करून पाहिला नाही लागतच नाही आहे तिचा फोन. बरं ठीक आहे मग नाही सांगत बाप्पा ठेवतो फोन. बबिता हे राणीलाच बेअकली आहे बाई. पहिल्या घरी तिथं नवरा चांगला नव्हता तर तिथं नाही नांदली आता इथं दुसरा नवरा चांगला आहे तर इथंही नाही नांदून राहिली बाई. काय करावं हिचं तर. आता त्या अंतानं किती दिवस काढले होते याच्या जवळ अनिल जवळ कसा होता अनिल मायचं नाही उदाहरण घ्याव का नाही सर्व काही साजरं भेटलं नवरा साजरा आहे सर्व साजरं आहे सर्व गोष्टी चांगल्या भेटत असते का बाई. आता हाय सासू हाय थोडीशी सासू लय आहे म्हणते तिची जास्तच आहे सासू तिची पण मग आता कानाडोळ्या करावं लागते ना. हो माय असं मन होऊन राहिलं का नाही जाऊन सांगावं आणि तिले एवढी मोठी पोरगी बाई मला भेवस लागून राहिला व थर 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 कापून राहिली मी बाई. ते राणी गाय भाई म्हणते तर कशानं काही हाव नाही व. अहो तुले तर होऊनच राहिलं पण मला असं कसं तरी लागून राहिलं बिचारी. पोट्टी एक तर एवढी जवान जुवान पोट्टी आहे ना चांगली असं घराच्या बाहेर जात असते काय हो. घरदार सोडून कुठंच जाऊ नाही बाई असं. रागात अमात आहे आपलं एवढाच राग येते तर रूम बंद करून राहायचं शांत बसायचं. असं घरदार सोडून जायन आणि बाहेरचे लोक काय बाहेरची दुनिया लय चांगली आहे का. नवरा आणि ते साजरे नाही आहेत हिचे तर नाही हो बाई झालं नाही पाहिजे हो तिले काही राणीले. एकटी एक पोट्टी आहे व अंताले त्या राणीच्या बापाचा कमी जीव आहे व तिच्या. आता सांगा ना बाप्पा आम्ही काय करावं जी आता तुम्ही सांगा जवाई आम्ही काय करावा. हे अशी अर्ध्याला रात्री घर सोडून जायन आम्ही हिच्या मागं फिराव का. आम्हाला फाशी लावते आता हे कशानं काही झालं तिले तर आमचंच येईन नाव सामोर. हे दोघं नवरा बायकोचं कोणाच्या घरी नाही होत की साऱ्याच घरी होते ना म्हणून काही उली उली गोष्टीले असं घर सोडून जात असते का जी जास्तले. एवढी अक्कल नाही का जी इले नाही. पण हे लय साहेबा तुम्ही काही म्हणा हे राणी नाही का लय साहेबा आमच्या घरी कायलेस हे या पोट्ट्यानं केलं इले न कायलेस नाही तर काय माहित का बापा. गौजीवाले आमच्या घर राहून दिला ते पोट्ट रात्रीपासून झोपलं नाही पा बरं. फिरून आले तुम्ही पाहून आले तिले पण ते भेटली नाही तरी डबल गेलं का नाही गाडी घेऊन गेलं का नाही. कोणाचा फोन आला आणि कोणाचा नाही तर तरी पण तर गेलं ते जेवलं नाही खावलं नाही का नाही चहाचं पाणी पेलं त्यानं तसंच गेलं. तुम्ही लोक म्हणता का पहिल्या घरी तिचा नवरा बरोबर नव्हता पण हे अशी हेडदिमाकी आहे ना म्हणून असं झालं असं हिचं म्हणून हिनं सोडलं असं हेडदिमाकी आहे अशी म्हणून. काय तिचा नवरा चांगला होता का नाही होता कोणाले माहित. हिच्यातच 56 नखरे होते. नाही मामीजी तिचा पहिला नवरा चांगला नव्हता. गावातलं कोणी भेटना ओळखीचं तर त्याले पैसे मागे 5-50 पेट्रोल टाकाले तर 10 रुपये आले एवढ्या म्हणजे होता सर्व्हिसवाल्याचा पोरगाच एकच होता आणि एक बहीण होती बहिणीचं लग्न झालं होतं त्याच्या एकच होता तो बी पण त्याने माज लय होता. बापाच्या वर्षावर खाये बापाच्या वर्षावर राये 10 रुपयेनं नाही बेकारच होता तो असं नाही आहे बेकार होता तो काय नाही म्हणजे असं धड नाही होता तो म्हणजे आता काय सांगावं तुम्हाला दारूसाठी तो काय करून काही सांगता येत नाही असं होता तो. अरे ठीक आहे मान्य करतो आम्ही जवाई नवरा सुदान होता तिचा मान्य करतो पण इथं काय कमी आहे मग तुम्ही सांगा बरं आमच्या घरी. आता सागरचा स्वभाव तुम्हाला माहित आहे ना कसा आहे तुम्हाला माहित आहे. मग इथं काय झालं तिले इथं काय झालं मग तिले सांगा बरं तुम्ही सांगा इथं काय झालं. आमचा कोणता गुण आहे बा. आता एकदम शब्द माणूस बोललाय तरी काय फरक पडते की मग आम्ही लय सासुरवाद भोगला ना आणि असं काय बोललं तेल नको टाकू बाई जास्त मीठ नको टाकू बाई जास्त हे काय सासुरवास असते का रे. ते काही असो म्हणा पण नाही का असं घर सोडून जाले नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो मी तुमच्या गावची पोरगी आहे पण हे असं घर सोडून झाले नाही पाहिजे. आणि कशानं काही झालं म्हणजे आम्ही अंदर जाऊ ना मग आम्ही काही गलती केली का. ह्या पोरीले आमच्या घरची सून बनवून गलती केली का मग आता आम्ही म्हणजे आम्हाला गैले लावून द्यायचं असं घराच्या बाहेर जायचं नाही का. एवढ्या जवान जुवान पोरीनं घराच्या बाहेर असं पाय टाकत असते का. आमच्या पोरी आहे एवढ्या पण आमच्या पोरीनं असं कधी केलं ना का आम्ही आता काय बोला मला हे पटलं नाही का काही म्हणा तुम्ही हे पटलं नाही हिचं या पोरीचं. आम्ही बरोबर तर बोलत आहे रे हिचे सासू सासरे. काय चुकलं हिच्या सासू सासऱ्याचं काही हो नवरा बायकोची झगडी सगळ्या घरात होतेच आहे. सगळ्या घरात टाळ्या वाजते. मग काही हिनं घर सोडून जाऊ का ते एवढ्या रात्री असं असते का काही पण. इले अक्कल नाही बा राणीले बिलकुल अक्कल नाही आहे. सांगावच्या बहीण माय बिन आता तिले आता जर तिच्या माय बापाले माहीत पडलं मेन म्हणजे त्या रावल्याले रावले पहिलेच लय खतरनाक आहे. त्या पोट्ट्याले गिट्ट्याले माहीत पडलं का बस झालं यायले का नाही ते पोलीस स्टेशन मध्येच टाकते. रिपोर्टच देते डायरेक्ट.
हा थोडा रावल्या पहिलेच धडपकड आहे ते पोट्ट. अबे तर हे पोट्टी सापडली तर बरं राणी. हा आणि त्याले आज नाही उद्या माहीतच पडन ना. काल रात्रीपासून फिरून राहिली तर भेटली नाही ते. आताही आपण पाहिलं याच्यासोबत. तर कुठं गेली आणि कुठं नाही बरं, गावातही नाही आली ना ते. फोन नंबर घे तिच्यावर. नातेवाईकाले आता कसं लावावं कसं नाही काही समजून नाही राहिलं जी. हा कसं लावावं ना कसं नाही तर. डायरेक्ट फोनही लावता येत नाही ना मामीजी. नाही तर लावला गेला फोन तर लक्षात येऊन जाईल त्याच्या वाल्या. इथं धड सारे जण आणि तिचे मामा गिमा सर्वे. एवढं कोणतं पाप केलं तर बापा आम्ही. ये वाली सून भेटली आम्हाला बापा. हे अशी एवढं कोणतं पाप केलं होतं. याला हेच भेटली का बापा, दुसरी भेटली नाही. चांगल्या चांगल्या पोरी पाहत होती जी मी या पोट्ट्यासाठी, आणि ये वाली अशी आम्हाला अशी. आता काय बोलू. तुझ्याच घरानं लावशील का त्याच्या समोर? तुझ्याच घरानं लावशील का? हा ते पोरगी गायब आहे त्याचं नाही तुझे, आणि तुझ्याच घरानं लावशील का? काय नाही केलं बापानं, काय नाही झालं बापा. त्या पोट्ट्याची गलती आहे. आता ते आलं का इथं? आता ती पोरगी भेटणं महत्वाचं आहे का नाही? मामाजी तुम्ही काय नाही बोलून राहिले. आपसात भांडणं नका करू तुम्ही. तिले पाहणं महत्वाचं आहे ना बापा. आता तुम्हीच पाजा बाई. काय बेकार बोलली मी, काय गलत बोलली सांगा बरं. काही चुकीचं बोलली का मी? एवढं सात्र घर आहे, सासू सासरे आहे, नवरा आहे. इले चांगलं राहता नाही येत का? इन 4 जण. 4 जणांचं होत नाही. हिच्याकडून घर सोडून चालली गेली रात्री. इले जायचं होतं ना. आता असं काय उद्या लागत होतं. माझ्या घरी झाले पाहिजे होतं. लागेच येऊच नको म्हणा. लागेच तिकडेच राह म्हणा. सोडून दे म्हणा माझ्या पोराले. लागेच तर एवढंच आहे तर. असं म्हणल्यानं नसते जमत ना काकू. असं म्हणल्यानं जमत असते का? सोडून दे नाही ना ते. लग्न केलं काकू तिनं, असं कसं सोडणार आहे? तुमचं हे चुकते बा. जाऊ द्या तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. त्या पोट्याला फोन लावून पहा बरं कुठं आहे तर. कुठं आहे तर पहा बरं ते पोट्याला फोन राहू सागरले. लय झाला ना तुमचा शानपणा. तिले काय विचारून राहिले? काय रे गेलती तिथं असं केलं आणि तसं केलं. पाहायला गेलं होतं तुमचे दंगडे. भाऊ एकदम नका बोलू ना. तिने एकदम ऐकते म्हणून. काय बाई ज्योती, त्यासोबत बोलून नाही राहिलो मी. त्यासोबत बोलायचंही नाही आहे मध्ये. फालतू काही भांडण त्यासोबत करायचे आहे नाही. माझ्या बायकोला फोन तिची मध्ये आतापर्यंत बोलली ते माझ्यासोबत. काऊन घेतलं तुला फोन? तिच्यासोबत बोलायचं आहे, मला तिच्यासोबत घेऊन देणार. कायले फोन देऊ मी तिले? कायले देऊ फोन? तुम्हाला शिवा द्याले का भाऊ? बिनफालतू आतापर्यंत लय झाले तुमचे नाटक. जे काय बोलायचं ना कोर्टात बोला. गेलो आम्ही. गेलो त्या तुमच्यावाल्या. ते दुसरी बायको होय का कोण होय का कोण ठेवलेली होय ते तर गेलो तिले भेटाले. मग काय म्हणता? तुमचा काय भेव पडला का आम्हाला? गेलो. काय करता तुम्ही? परिणाम लय बेकार होईल बरं याच्यावाले. ज्योती ताई परिणाम लय बेकार होईल. लक्षात ठेवा ना. तिले चांगले समजावून सांगा. मायावाले म्हणतात पडू नको. चुपचाप मध्ये सोड चिठ्ठी दे आणि मोकळा कर म्हणा. तिले सांगा सोड चिठ्ठी दे. सोड चिठ्ठी दे लावून राहिले. तुमच्या काय बापाचं काय आहे? सोड चिठ्ठी दे तर. मग एवढं सोड चिठ्ठी पाहिजे होती. तुम्हाला बायको लेकरू पाहिजे नव्हतं. काय लग्न केलं ना? लग्न करायला दुसऱ्याची जिंदगी बरबाद केली. तिले तर तुमच्यापेक्षा कितीतरी साजरा भेटत होता जी. भेटा रे. तुम्ही तर तिच्यावर एका याच्यात बसत नाही. बसाले उगाच तुम्हाला ते सर्व्हिस पाहून दिली म्हणून बरं झालं. सर्व्हिस पाहून द्याले नाही तुम्ही. ते आहे तरी का तिच्या याच्यात? पाड्यातही बसत नाही तुम्ही. मी तिच्या लायकीचं नाही तर दे ना म्हणा सोडून. दे ना म्हणा मग. मला काही अडकून ठेवून पाहिजे ते दे ना म्हणा मग सोडून. तुम्हाला पहिले नाही समजलं का मग? पहिले नाही समजलं? लेकरू कायले पैदा केलं मग? लेकरू पैदा करासाठी एवढा तुमच्याकडून होत नव्हतं. सोडातच होतं तुम्हाला. तर लेकरू नाही पैदा करायला पाहिजे होतं ना. बाई जास्त नको बोलू ना. जास्त काय ते बोलून पाहिजे तू. दे ना तिले फोन. दे ना तिले फोन दे जीवाले. मला तिच्यासोबत बोलायचं आहे. काय देत फोन? काय करता करून द्या. ठेवा फोन आता चुपचाप. काय म्हणे? काय म्हणे? किती बोलले मला ते. जास्त शायनी झाली का? आणि तिच्या घरी कायले गेली न नखरे करून राहिली का? माय पाठलाग करतं का तू? तिच्या बाया तिले बोलून राहिल्या. तिचे सरपंच बोलून राहिले म्हणे तिले. म्हणे तू तिथं जाऊन दातिंगीपणा केली का म्हणे. कमी बोलून राहिले होते का? म्हणू दे म्हणते तर म्हणू दे. त्याची जैली ना आता चांगली म्हणून होय. तिनं सांगितलं असं ना फोन करून. तुझी बायको आलती, तिची वहिनी आली, असं तसं तिनं लावली असेल ना तिकडं आग. आता याले सोडूच नको. आज जीवा याले सोडूच नको. थांब याले ना चांगले काही झटके घेऊ दे बाई. सोडूच नको आता याले. मला एवढ्या अर्जंट मध्ये बोलावलं. तुले दिसली का राणी? तू म्हणे वहिनी मध्ये दिसली म्हणे. तू कुठं दिसली ते तुले मजाक नको करू पाया. पहिलेच मी टेन्शन मध्ये आहे बरं. मधल्या पहिलेच मी टेन्शन मध्ये आहो. आता अशा गोष्टीत मजाक करणार आहे का मी सागर? अरे तुझ्या ते क्लासमध्ये पोरगी नाही आहे का? काहीतरी नाव आहे. नाव नाही माहित तिचं. आरती का काहीतरी नाव आहे तिचं. नाव नाही माहित मध्ये. तर त्या क्लासमध्ये ते पोरगी नाही का? ती मायावाल्या घराच्या साईडला राहते रूम करून. दोघी तिघी राहते त्यावाल्या रूम करून. तर तिच्या रूमवर दिसल्यासारखी झाली म्हणजे वहिनीला ओळखतो ना मी. ती खिडकीतून दिसली म्हणे. माझ्या घराच्या समोर राहते कारण ती पोरगी आरती. तर तिच्या रूमवर दिसली म्हणजे वहिनी, राणी वहिनी. अरे च्या पण माय भिंत. मी कसं भुललो बे. हो बे आरती तर आरती. अरे ते पहिले होती ना लग्न व्हायच्या पहिले. राणी तिच्यासोबत शिकत होती का नाही. तर आरती तिची चांगली मैत्रीण आहे गे राणीची. इथंच राहते ते सिटीत. अबे लेका
तिच्या रूमवर आहे का हे राणी? अबे ही ना आम्हाला आता फाशी द्या, काय बोलू बे तुले आता. कुठं आहे तू आलं घर? त्या घरी आजपर्यंत आलो नाही, कोणतं कामच नाही पडलं तर. ते घर कुठं आहे? बस बरं गाडीवर, चल बरं, चल बरं, बस बरं. अबे नेतो मी तुले, न्याले काही नाही. चाल माझ्या घरी, लगेच खिडकीतून दाखवतो मी. पहिले माझ्या घरी जाऊ, माझ्या घरून पाय तू. ते होय का नाही तर मला दिसल्यासारखी झाली वहिनी. तर तू पाय पहिले होय का नाही तर, आणि मग लगेच तिच्यावर घरी नेतो तुले तिच्या रूमवर. पण लेका पोरीच्या रूमवर जायला अवघड वाटते बे लेका. आपण पाहिलं शिक्षक माणूस. मी बरोबर करतो, तू टेन्शन नको घेऊ. पोरीच्या रूमवर म्हणजे काही आपण काही हे होय का? तो पोरी होय का जायचं नाही? आणि तिच्या घरमालकासोबत बोलतो ना मी, बरोबर बरोबर बोलतो. पहिले तिच्या घरमालकाच्या घरी जाऊ आपण, आणि तिथं बोलू ना पोरीले, तिथं बोलू. तू टेन्शन नको घेऊ, तू बस तसंही. चाल म्हणतो तर चाल. लेका मला त्या पोरीच्या रूमवर जाऊशाही वाटत नाही बे लेका. माई एक तर भाचा आहे लग्न, आणि ते पोट्टी आहे थोडी अलग टाईपची. ते पोरगी काही बरोबर आहे नाही. त्या वहिनीले सांगून देतो तिच्यासोबत कमी बोलत जा म्हणा, ती पोरगी बरोबर नाहीये. बे लेका मला भाषण देऊन राहिला का तू? बस ना लेका गाडीवर, चाल ना, चाल लवकर ये. मग पाच बस होते कशी पोरगी आहे कशी नाही तर बस लवकर. चल चल.